नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती संदर्भात आरोग्य खात्यातील नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये या जाहिराती अनुसरून कोणती पदे भरण्यात येणार आहेत, तसेच त्या पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता काय ठेवण्यात आलेली आहे, तसेच विद्यार्थी मित्रांनो त्या पदांसंदर्भात अर्ज सादर करण्याकरिता अंतिम दिनांक काय असेल आणि वयोमर्यादा काय ठेवण्यात आलेली आहे, जेणेकरून तुम्हाला या जाहिराती अनुसरून तुमच्या एज क्रायटेरियानुसार अर्ज दाखल करता येईल। ठीक आहे, तर पहा, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ही नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत आरोग्य खात्यातील कंत्राटी स्वरूपाची पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर पहा, राष्ट्रीय आरोग्य अभियान व 15वा वित्त आयोग अंतर्गत पदभरती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्यामार्फत दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो 10 जानेवारी 2025 असणार आहे। ठीक आहे, तर पहा, आज 7 तारीख आहे आणि 3 दिवस बाकी आहे अर्ज सादर करण्याकरिता। या अंतर्गत जी काही विद्यार्थी पदे भरण्यात येतात नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत, ती केवळ कॉन्ट्रॅक्ट बेसवरती असतात आणि त्या पदांकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा द्यायची गरज नसणार आहे। तुमचं सिलेक्शन हे एकतर इंटरव्ह्यू बेसवरती असेल किंवा डायरेक्टली असणार आहे मार्क्स बेसवरती। ठीक आहे, तर ही PDF मी डाउनलोड करून घेतो, जेणेकरून त्यात संबंधी आपल्याला अधिक माहिती पाहाव्यास भेटेल। ठीक आहे, ओके, सो सी हिअर, राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्यामार्फत ही जाहिरात पहा, केवळ 11 महिने 29 दिवस या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने भरण्याकरिता अर्ज उमेदवारांकडून मागविण्यात येत आहेत। ठीक आहे, यामध्ये कोणते पद आहेत पहा, वैद्यकीय अधिकारी PG आयुष हे या संवर्गातील पद आहे। योजना आयुष अंतर्गत आहे आणि या पदासाठी शैक्षणिक अर्हता युनानी PG मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन आयुष विथ हॅव्हिंग 2 इयर एक्सपिरियन्स इन आयुष हॉस्पिटल। ठीक आहे, वैद्यकीय अधिकारीसाठी 2 वर्षाचा अनुभव या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे। आणि कोणत्या कॅटेगरीसाठी ही जागा आहे, अनुसूचित जातीसाठी 1 पद हे या ठिकाणी भरलं जात आहे आणि त्यासाठी मानधन जे दिलं जाणार आहे 30,000 रुपये पर मंथ तुम्हाला मानधन दिलं जाणार आहे। नंतरचं पद आहे वैद्यकीय अधिकारी MBBS। ओके, सो यासाठी पहा, MBBS मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन तुमचं एज्युकेशन असायला हवं आणि कॅटेगरी वाईज या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी 4 वॅकन्सीज आहे, अनुसूचित जमातीसाठी 2, विमुक्त जातीसाठी 1 जागा, भटक्या जमातीसाठी 1 जागा, तसेच NTC साठी 1, NTD साठी 1 आणि इतर मागास वर्गांसाठी 5 जागा आणि इतर जे काही आर्थिक दुर्बल घटक आहेत त्यासाठी 3 जागा, राखीवसाठी 3 जागा, असे विद्यार्थी मित्रांनो जवळपास कॅटेगरी वाईज तुम्ही या ठिकाणी वॅकन्सीज पाहून घ्यायचं आहे। चांगल्या वॅकन्सीज आहेत आणि वैद्यकीय अधिकारी MBBS ज्या उमेदवारांचं झालेलं आहे त्यासाठी पहा 60,000 रुपये पर मंथ या ठिकाणी मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे। नंतर सुपर स्पेशालिस्ट हे देखील पद आहे, त्यासाठी एज्युकेशन काय असायला हवं, DM इन नेफ्रोलॉजी आहे, तसंच DM इन कार्डिओलॉजी, तसेच MCH URO ज्या उमेदवाराचं शिक्षण झालेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी अति विशेष तज्ञ सुपर स्पेशालिस्ट या पदासाठी अर्ज दाखल करू शकतात। त्यासाठी 1,25,000 रुपये पर मंथ या ठिकाणी मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे। ठीक आहे, नंतर पहा, स्पेशालिस्ट हे पद आहे, यामध्ये गायनेकोलॉजिस्ट आहे, पेडिट्रिशियन आहे, तसंच ॲनेस्थेटिस्ट आहे, सर्जन, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन, कन्सल्टंट मेडिसिन आणि सायकेट्रिस्ट हे पद आहे, ऑर्थोपॅडिक्स हे देखील पद आहे। ओके, सो कॅटेगरी वाईज या ठिकाणी वॅकन्सीज विवरणपत्र देण्यात आलेले आहे। 75,000 रुपये पर मंथ या ठिकाणी मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे। आता नंतर कार्यक्रम व्यवस्थापक NHM तसेच सार्वजनिक आरोग्य हे पद आहे, त्यासाठी आर्थिक दुर्बल घटक अर्थात EWS कॅन्डिडेटचे 1 वॅकन्सी या ठिकाणी भरली जात आहे। त्यासाठी एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH MHA MBA इन हेल्थ ज्या उमेदवारांचं झालेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात। त्यासाठी 35,000 रुपये पर मंथ मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे। नंतर या ठिकाणी स्टाफ नर्स जे देखील विद्यार्थी मित्रांनो पद आहे, तसेच ओके, सो आरोग्य सेवक हे देखील पद आहे, TB पर्यवेक्षक
ओके, सो TB पर्यवेक्षकसाठी ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी और इक्विवलेंट फ्रॉम ए गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन ज्या उमेदवारांचं झालेलं आहे असे उमेदवार TB पर्यवेक्षक या पदासाठी अर्ज दाखल करू शकतात. अनुसूचित जमातीसाठी एक पद आहे, विमुक्त जातीसाठी एक पद आहे, त्यासाठी 20,000 रुपये पर मंथ या ठिकाणी मानधन दिलं जाणार आहे. नंतर सामाजिक कार्यकर्ता सोशल वर्कर हे पद आहे, त्यासाठी तुमचं जे काही एज्युकेशन आहे, शैक्षणिक अर्हता व अनुभव या ठिकाणी पहा. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सोशल वर्क and master of physiology and psychiatric social work obtained after completion of the full time course of having 2 year. ओके, सो 2 वर्षाचं तुमचं या ठिकाणी कोर्स कंप्लीट असेला हवं. सामाजिक कार्यकर्ता सोशल वर्कर या पदासाठी राखीव हे पद आहे, त्यासाठी एक पद आहे आणि 28,000 पर मानधन जे आहे ते तुम्हाला दिलं जाणार आहे. नर्सिंग परीक्षक हे देखील पद आहे, त्यासाठी परिचर्या प्रशिक्षण केंद्र BSc नर्सिंग अँड महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन तुमचं असायला हवं. नर्सिंग परीक्षक या पदासाठी ज्या उमेदवारांचं BSc नर्सिंग झालेले आहे असे उमेदवार नर्सिंग परीक्षक या पदासाठी अर्ज दाखल करू शकतात. अनुसूचित जमातीसाठी वॅकन्सी आहे, राखीवसाठी एक आहे. टोटल 25,000 रुपये पर मंथ तुम्हाला मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे. नंतर सायकोलॉजिस्ट हे पद आहे, MA इन सायकोलॉजी तुमचं एज्युकेशन झालेलं असायला हवं. अनुसूचित जमातीसाठी हे जागा आहे, एक जागा आहे आणि 30,000 रुपये पर मंथ या ठिकाणी मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे. ॲडोलॉजिस्ट हे पद आहे, स्टाफ नर्स आहे. स्टाफ नर्ससाठी या पदासाठी कोण आवेदन करू शकतो ते पहा. ज्या उमेदवाराचं GNM झालेलं आहे असे देखील उमेदवार या ठिकाणी स्टाफ नर्स या पदासाठी अर्ज दाखल करू शकतात. नंतर BSc नर्सिंग अँड महाराष्ट्र काउन्सिल ज्या उमेदवाराचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे असे उमेदवार देखील या ठिकाणी स्टाफ नर्स या पदासाठी अर्ज दाखल करू शकतात. ठीक आहे, आता कॅटेगरी वाईज या ठिकाणी वॅकन्सीज पहा. अनुसूचित जातीसाठी 6, अनुसूचित जमातीसाठी 2, विमुक्त जाती अ साठी 2 जागा, NT D साठी 4, NT C साठी या ठिकाणी वॅकन्सी नाही. विमाप्र साठी 1 जागा आहे. इतर मागास वर्गसाठी 3 पदे आणि आर्थिक दुर्बल घटकसाठी 7 आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग या पदासाठी 15 पदे. ठीक आहे, सो असे टोटल विद्यार्थी मित्रांनो पहा. स्टाफ नर्स या पदासाठी पर मंथ मानधन जे आहे ते 20,000 रुपये पर मंथ तुम्हाला दिलं जाणार आहे. ठीक आहे, सो स्टाफ नर्सच्या देखील या ठिकाणी जागा आहेत. ऑप्टिमेट्रिस्ट हे पद आहे, समुपदेशक काउन्सलर हे पद आहे, डाटा एंट्री ऑपरेटर हे देखील पद आहे, फिजिओथेरपिस्ट आहे, तसेच कार्यक्रम सहाय्यक सांख्यिकी हे पद आहे, पॅरामेडिकल वर्कर, डायलिसिस तंत्रज्ञ हे देखील पद आहे. ओके, सो पॅरामेडिकल वर्कर या पदासाठी तुमचं 12th+ PMW सर्टिफिकेट तुमच्याकडे अनिवार्य असणार आहे. ओके, सो प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅब टेक्निशियन हे पद आहे, त्यासाठी BSc DMLT तुमचं एज्युकेशन झालेलं असायला हवं आणि विथ हॅविंग 1 year एक्सपिरियन्स तुम्हाला या ठिकाणी अनिवार्य सांगण्यात आलेलं आहे. काउन्सिल नोंदणी देखील या ठिकाणी आवश्यक असणार आहे, त्यासाठी 17,000 रुपये पर मंथ तुम्हाला मानधन दिलं जाणार आहे. ओके, आरोग्य सेविका. ओके, आरोग्य सेविका हे देखील पद आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या उमेदवारांचं ANM झालेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी आरोग्य सेविका या पदासाठी अर्ज दाखल करू शकतात. महिन्याचं कोर्स पूर्ण 18 महिन्याचं कोर्स तुमचं पूर्ण झालेलं असायला हवं. नर्सिंग काउन्सिल नोंदणी प्रमाणपत्र देखील या ठिकाणी आवश्यक असणार आहे. 2 वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेलं आहे. ठीक आहे, आरोग्य सेविका या पदासाठी 18,000 रुपये पर मंथ तुम्हाला मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे. ठीक आहे, सो इतर ही पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो. आरोग्यसेवक पुरुष आहे, आरोग्य स्टाफ नर्स, नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र अर्थात ज्या उमेदवारांचं GNM BSc नर्सिंग झालेलं आहे असे उमेदवार या पदासाठी अर्ज दाखल करू शकतात. ओके, सो इतर ही पदे आहेत, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल. त्या लिंकवरती क्लिक करून PDF डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि डिटेल ज्या पदासाठी तुम्ही अर्ज दाखल करणार असाल त्या पदासाठी तुम्हाला किती वॅकन्सीज आहे कॅटेगरी वाईज तुम्हाला पाहून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर पहा, अर्ज सादर करण्याकरिता तुम्हाला जे कालावधी देण्यात आलेला आहे 1 जानेवारीपासून सुरुवात झालेली आहे. 10 तारीख लास्ट असणार आहे, 10 जानेवारी 2025.
कसं अर्ज सादर करायचा आहे पहा, जे काही कार्यालयीन वेळ आहे 10:30 ते संध्याकाळी 5-5:30 वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस वगळून तुम्हाला जे काही ओरिजिनल तुमचे डॉक्युमेंट आहेत ते सोबत जोडायचं आहे। संकेतस्थळावरती अर्जाचा नमुना देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आता अर्ज सादर करण्याकरिता तुम्हाला तो फॉर्मॅट जो आहे तो सुस्पष्ट अर्ज अक्षरामध्ये फिलअप करायचा आहे आणि त्यासाठी 150 रुपये शुल्क देखील या ठिकाणी आकारलं जात आहे। ते शुल्क तुम्हाला फोनपे, गुगल पे, UPI ID, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंगद्वारे तुम्हाला भरता येणार आहे। तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नॉन PIP या खाते क्रमांक देखील देण्यात आलेले आहे। त्या नंबरवर तुम्हाला फीस जे काही चलन आहे ते भरावं लागणार आहे, जे की नॉन रिफंडेबल असणार आहे। ठीक आहे, तर पहा आता जे काही वयोमर्यादा आहे ते वैद्यकीय अधिकारीसाठी 61 वर्ष आणि समाप्तीची मर्यादा जी आहे ते 70 वर्ष राहणार आहे। ॲज पर जे काही पॅरलल रिझर्वेशन आहे विद्यार्थी कॅटेगरी वाईज समांतर आरक्षणानुसार तुम्हाला या ठिकाणी जे काही एज रिलॅक्सेशन आहे ते दिलं जाणार आहे। ठीक आहे, प्रत्येक पदांकरिता या ठिकाणी वेगवेगळं एज लिमिट आहे ते पाहायचं आहे। ठीक आहे, आता तुमचं सिलेक्शन रेशो जे आहे ते सर्व संवर्गातील पात्र झालेल्या उमेदवारांची 1:5 या प्रमाणात किंवा या गुणोत्तराप्रमाणे किंवा गुणानुक्रमे निवड व प्रतीक्षा यादी जी आहे ते तयार करण्यात येणार आहे। 1:5 रेशो ओके। सो अशा पद्धतीने तुमची निवड असेल आणि ज्यावेळेस तुमची निवड होईल त्यावेळेस 500 रुपये स्टॅम्प पेपरवरती तुम्हाला बॉन्ड किंवा करारनामा जे आहे ते फिलअप करून द्यायचा आहे। ठीक आहे, तर पहा या ठिकाणी फॉर्मॅट जो आहे तो देण्यात आलेला आहे। तुम्ही ज्या पदासाठी तुमची जी काही इच्छुक असाल त्या पदाचा उल्लेख करायचा आहे आणि हा फॉर्मॅट जो आहे तो तुम्हाला A4 साईजमध्ये झेरॉक्स करून घ्यायचा आहे आणि स्पष्टपणे स्वच्छ अक्षरामध्ये फिलअप करून हा दाखल करायचा आहे। तुम्ही बाय हँड त्या ठिकाणी जाऊन दाखल करू शकता किंवा पोस्टाद्वारे देखील दाखल करू शकता। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो ही अधिकृत माहिती जी आहे या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदसाठी आलेली आहे। ओके, तसेच हे लहान कुटुंबियाचे प्रतिज्ञापत्र देखील तुम्हाला त्या अर्जासोबत जोडायचं आहे आणि यानंतर तुमचे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट असतील त्या अर्जाच्या पाठीमागे जोडून तुम्हाला त्या ठिकाणी हा अर्ज दाखल करायचा आहे। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो हे जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य खात्यातील कंत्राटी स्वरूपाची NHM अंतर्गत नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत ही पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर पहा माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे। या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे। ठीक आहे, तर ही अपडेट आलेली आहे आणि ओके, सो अशा प्रकारे ही जाहिरात जी आहे विद्यार्थी मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सो या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कमेंट्स करायचं आहे। ठीक आहे, भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। धन्यवाद।